मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा ना एक प्रश्न विचारला. तो मला असं बोलला की भावा, मला ना एका प्रश्नाचं उत्तर तू मला दे. तर मी त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा, ॲक्च्युली म्हणजे आता माझं वय ना 35 आहे. म्हणजे मी ना 35 वर्षांचा एक तरुण आहे आणि अजूनपर्यंत ना माझं लग्न अजिबात झालं नाही आहे. आणि म्हणजे मला ना संबंध बनवायची खूप जास्त इच्छा होते, पण माझी ना बायको किंवा गर्लफ्रेंड नसल्यामुळे मला ना कोणासोबत संबंध बनवायला भेटत नाही. पण म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे ज्या बायकांना धंदा करतात, म्हणजे ज्या बायकांना धंदेवाल्या ज्या बायका असतात, ज्या बायकांना पैशाच्या बदल्यात पुरुषांना ना संबंध बनवायला त्या देतात, म्हणजे अशा बायकांसोबत ना संबंध बनवावे. पण म्हणजे मला ना त्या बायकांसोबत बोलायला भीती वाटते आणि मला समजत नाही की म्हणजे मी ना त्या बाईसोबत कसं बोलू. म्हणजे तिचा ना जो रेट असतो, तिचा जो भाव असतो, सो तिचा रेट आणि तिचा भाव मी कसा फिक्स करू, असं म्हणजे तो भाऊ ना मला विचारत होता. तर मित्रांनो, मला असं वाटलं की म्हणजे ह्या विषयावरती ना बहुतेक पुरुषांना ऐकायचं असेल. तर मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, धंदेवाल्या बाईसोबत कसं बोलायचं. म्हणजे जी बाई ना धंदा करते, जी बाई ना पैशाच्या बदल्यात संबंध बनवायला ती देते, तर अशा ना धंदेवाल्या बाईसोबत ना कसं बोलायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि असा व्हिडिओ ना तुम्हाला अखंड यूट्यूबवरती तुम्हाला कुठेच कधीच तुम्हाला बघायला भेटणार नाही. अशी माहिती ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला ना असे 5 प्रकारचे मुद्दे, असे 5 प्रकारचे पॉईंट आता मी तुम्हाला सांगतो. जे 5 पॉईंट ना, जे 5 मुद्दे तुम्ही जर समजून घेतलात ना, तर तुम्हाला समजेल की अशा बायकांसोबत ना कसं बोलायचं असतं. तर बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला मुद्दा आहे, तर तो पहिला मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, अशा बायकांसोबत ना जेव्हा पण तुम्ही बोलाल, तेव्हा अशा बायकांसोबत ना बोलताना कधीच तुम्ही घाबरू नका आणि लाजू नका. काय बोललो मी? तुम्ही कधीच ना अशा बायकांसोबत कधी पण जेव्हा बोलाल, तेव्हा तुम्ही ना घाबरू नका आणि लाजू नका. कारण मित्रांनो, जर तुमच्या चेहऱ्यावर त्या बाईला ना, जर तुमच्या चेहऱ्यावर भीती किंवा लाज जर त्या बाईला दिसली ना, तर ती बाई समजून जाईल की तुम्ही ना नवीन आहात आणि तुम्ही ना कधीच म्हणजे अशा प्रकारची कामं तुम्ही केलेली नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही ना नवीन असल्यामुळे आणि म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ना भीती आणि लाज दिसल्यामुळे ती बाई ना तुम्हाला शक्यतो लुटण्याचा प्रयत्न ती म्हणजे करेल मित्रांनो. कारण मित्रांनो, अशा बायकांना, अशी म्हणजे नवीन लोक जेव्हा त्यांच्याकडे येतात ना, म्हणजे जी लोक घाबरलेली किंवा लाजलेली जी लोक असतात ना, म्हणजे ज्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती किंवा लाज म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर असते ना, म्हणजे अशा पुरुषांना, अशा बायकांना लुटण्याचा प्रयत्न कायमचा करतात मित्रांनो. सो मित्रांनो, पहिला मुद्दा ना हा असा आहे की घाबरू नका आणि लाजू नका. आता त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे, तर तो दुसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, बोलताना ना तुम्हाला जे तिच्याकडून पाहिजे ना, ते सर्वात पहिल्यांदा तुम्ही क्लिअर करा. काय बोललो मी? तुम्हाला ना तिच्याकडून जे पाहिजे ना, ते म्हणजे तुम्ही ना सर्वात पहिल्यांदा क्लिअर करा. आता बघा मित्रांनो, तुम्ही मला असं बोलाल की भावा, काय तू वेड्यासारखा बोलतोय की म्हणजे आता मी तिच्याकडे का चाललोय. सो ती गोष्ट ना त्या बाईला पण समजली असेल. होय मित्रांनो, म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही ना त्या बाईसोबत संबंध बनवायला चाललेला आहात. पण मित्रांनो, कसं असतं की त्या बायकांच्या पण ना काही अटी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी ना असं नाही करणार, मी ना तसं नाही करणार. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो, म्हणजे जर तुम्हाला ना किसिंग करायची असेल, सो ती बाई तुम्हाला असं बोलू शकते की किसिंग ना मी नाही करणार. किंवा जर तुम्हाला किस करायचं असेल, सो तुम्ही मला ना थोडेसे जास्त पैसे द्या, असं म्हणजे मित्रांनो असतं. सो तुम्हाला ना जे काही पाहिजे ते तुम्ही ना सर्वात पहिल्यांदा स्पष्टपणे बोला. कारण जर तुम्ही ना पहिल्यांदा स्पष्ट बोलला नाही, तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा तिला ना लॉजमध्ये घेऊन जाल, तेव्हा पुढे ना तुम्हाला म्हणजे ती बाई कटकट करू शकते आणि म्हणजे तुमचा मूड आणि तुमचे पैसे पूर्णपणे बर्बाद होऊ शकतात. तर मित्रांनो, हा मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे, तर तो तिसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, अशा ना बायकांसोबत बोलताना तुम्ही कधीच ना फालतू बडबड तुम्ही करू नका. काय बोललो मी? अशा म्हणजे धंदेवाल्या बायकांसोबत बोलताना तुम्ही कधीच ना फालतूची बडबड तुम्ही करू नका. कारण मित्रांनो, बहुतेक
बहुतेक पुरुष ना अशा बायकांसोबत बोलताना फालतूची बडबड करतात आणि मित्रांनो त्या बायकांना असं वाटतं की तुम्ही ना टाइमपास करायला तुम्ही आलेला आहात आणि असे पुरुष ना त्या बायका कायमच्या बघत असतात. म्हणजे मित्रांनो त्या बायकांना जेव्हा रोडवरती जेव्हा त्या उभ्या असतात ना तेव्हा असे कित्येक पुरुष फक्त टाइमपाससाठी फक्त मजा घेण्यासाठी त्या बायकांसोबत ना फालतूची बडबड करायला ते येत असतात. सो मित्रांनो असं जर तुम्ही केलात ना म्हणजे तुम्ही त्या बाईसोबत बोलताना फालतूची बडबड तुम्ही जर करत राहिलात ना सो ती बाई तुम्हाला एंटरटेन तुम्हाला करणार नाही. तुम्हाला म्हणजे ती बाई ना असं पण होऊ शकतं की ती बाई ना काहीतरी घाणेरडी शिवी तुम्हाला देईल आणि ती बाई ना तुमच्या समोरनं निघून जाईल. म्हणजे मित्रांनो असं पण होऊ शकतं. सो मित्रांनो तुम्ही ना मुद्द्याचं बोला. कधीच तुम्ही फालतूची बडबड अशा बायकांसोबत ना कधीच करू नका. मुद्द्याचं बोला आणि पॉईंटचं बोला की मला काय पाहिजे आणि त्या बदल्यात ना तू किती घेणार असं म्हणजे स्पष्टपणे बोला. आत्ता त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे तर तो चौथा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो अशा ना बायकांसोबत बोलताना तुम्ही कधीच ना घाणेरडे शब्द तुम्ही वापरू नका. काय बोललो मी? अशा बायकांसोबत बोलताना तुम्ही कधीच ना घाणेरडे शब्द तुम्ही वापरू नका. कारण मित्रांनो बहुतेक पुरुषांना ना असं वाटतं की ह्या बायकांची ना काय लायकी आहे. ह्या बायकांना अशाच रस्त्यावरती ही असली घाणेरडी कामं करायला उभ्या आहेत. तर मित्रांनो असं जरी असलं ना तरी त्या बाईला पण एक प्रकारची इज्जत आहे आणि जर तुम्ही तिला ना 4 लोकांमध्ये काय पण घाणेरडे शब्द तुम्ही जर बोललात ना तर मित्रांनो ती म्हणजे अजिबात सहन करणार नाही. कारण त्या बाईला पण वाटतं की तुम्ही तिला 4 लोकांमध्ये ना इज्जतमध्ये बोलावं. सो मित्रांनो अशा बायकांसोबत ना जेव्हा पण तुम्ही बोलाल तेव्हा चुकून पण ना घाणेरडे शब्द तुम्ही वापरू नका की म्हणजे तुम्हाला टाईट आहे क्या, तुम्हाला बडा है क्या. आता म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला इथे ना स्पष्टपणे सांगू शकत नाही पण मित्रांनो घाणेरडे शब्द ना तुम्ही वापरू नका. असं जर तुम्ही जर केलात ना तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी लोचा तुमचा होऊ शकतो. तर मित्रांनो अशा बायकांसोबत ना बोलताना कधीच तुम्ही घाणेरडे शब्द कधीच वापरू नका. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो 5वा मुद्दा आहे तर तो 5वा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो ती बाई ना तुम्हाला जो पण रेट तिचा म्हणजे जो पण काय भाव असेल ना तर तिचा भाव तिचा रेट तुम्हाला जेव्हा सांगेल ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल 1000 रुपये किंवा 2000 रुपये म्हणजे असं ती म्हणजे काय पण सांगेल ना तेव्हा तुम्ही तो रेट ना एकदम पण कमी करू नका आणि त्या रेटवर ना तुम्ही ॲग्री पण करू नका. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्या बाईने तुम्हाला सांगितलं की म्हणजे 1000 रुपये किंवा 2000 रुपये माझे होतील तर तुम्ही ना त्या 1000चे किंवा त्या 2000चे डायरेक्ट कमी म्हणजे एकदम करू नका. म्हणजे त्या बाईने तुम्हाला सांगितलं की म्हणजे 2000 होतील सो तुम्ही ना डायरेक्ट म्हणजे तिला असं बोलू नका की म्हणजे 1000 घे. कारण जर तुम्ही 2000चे ना 1000 केलात ना सो त्या बाईला असं वाटेल की तुम्ही ना टाइमपास करायला इथे आलेला आहात आणि जर तुम्ही ना तो म्हणजे ती जो रेट सांगेल त्या रेटवर जर तुम्ही ॲग्री केलात सो त्या बाईला वाटेल की म्हणजे तुम्ही ना म्हणजे नवीन आहात. सो तर मित्रांनो तुम्ही काय करा की म्हणजे ती बाई ना जो पण तुम्हाला भाव सांगेल तो भाव ना थोडासा कमी करा. म्हणजे जर त्या बाईने तुम्हाला सांगितलं की 1000 रुपये तर तुम्ही ना 800 बोला 700 बोला असं काहीतरी बोला. म्हणजे एकदम पण कमी करू नका आणि जो तो भाव सांगेल त्या भावाला पण तुम्ही होकार देऊ नका. असं करा मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.